स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, माढा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजितअबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार आभार आभार। शुभेच्छुक आमदार अभिजितअबा पाटील, स्नेह परिवार, रोपळे बुद्रुक। सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण शिरूरमध्ये ज्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या महापौर आहेत ज्या मंजुषा नागपुरे, ज्या शिरूर आपल्या या मायभूमीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी शिरूरकरांसाठी आज खूप चांगल्या प्रकारे संवाद साधून येणाऱ्या भविष्य काळामध्ये विकास कसा असतो या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पुण्यासारख्या क्षेत्रात असताना पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली, कशा पद्धतीने काय भावना आहे आता? भावना खूप चांगल्या आहेत। एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिली। मी मगाशी माझ्या भाषणात सुद्धा म्हणाले की माझ्या पंखांना बळ देण्याचं काम पक्षाने दिलेलं आहे आणि हे आज मी माझ्या माहेरी आले, इकडच्या सगळ्या लोकांना भेटले, माझ्या वडील आणि मंडळींना भेटले। यांच्यामुळे मला एक नवीन ऊर्जा मिळाली, एक नवीन शक्ती मिळाली। आता पुणे शहराचं एवढं मोठं पद आणि एवढी मोठी जबाबदारी जी पार पाडायची त्यासाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होतो। पुण्यासारख्या शहरामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि ड्रग्जसारखी जे फोफावत आहे याला येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही? त्याच्यासाठी आमचं एक नियोजन तयार आहे। पुढील काळात तुम्हाला सगळ्यांना दिसेलच आम्ही कुठल्या पद्धतीने काम करतो। मला आश्वासनं द्यायला अजिबातच आवडत नाही। मी काम करत असते आणि रिझल्ट ओरिएंटेड काम असतं माझं। मला काही दिवसांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। मंजुषा नागपुरे हे ज्यांनी शिरूर शहरामध्ये आल्यानंतर आज पुण्यामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि ड्रग्जसारखे विषय याला नक्कीच प्रतिबंध घालण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।